नमस्कार मित्रांनो, मी रमेश माटे पुनश्च एकदा तुमच्यासमोर उपस्थित आहे आणि मॅथ्स सेकंड इयत्ता 10वी मॅथ्स सेकंड पायथागोरस थेरम हे टॉपिक आपलं चालू आहे आणि आज आपण बघणार आहे चौथा व्हिडिओ. या चौथ्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने का पाहणार आहोत तर ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम, त्याचे दोन पायथागोरस थेरमचे ऍप्लिकेशन आणि त्याच्यावर आधारित अपोलोनियस थेरम असे तीन थेरम आणि त्याच्यावर आधारित एक्झाम्पल्स आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपण सुरू करतोय ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम. तर पहा मित्रांनो, तुमच्या समोर ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरमचं एक स्टेटमेंट येत आहे. तर त्या स्टेटमेंटवरून आपण थेरम प्रूव्ह करणार आहे. हा थेरम एक्झामिनेशन ऑफ पॉइंट ऑफ व्ह्यू साठी विचारला जात नाही, म्हणजेच थेरम प्रूव्ह करा म्हणून विचारला जात नाही, परंतु याच्यावर एक्झाम्पल्स मात्र निश्चित असतात. तर पाहूया स्टेटमेंट आणि आपण सुद्धा पाहूया आपण त्याच वेळी. सो इन ट्रायंगल एबीसी पहा, अँगल सी इज अन अॅक्यूट अँगल. सी अॅक्यूट अँगल आहे. सेगमेंट एडी परपेंडिक्युलर सेगमेंट बीसी. प्रूव्ह दॅट, काय प्रूव्ह करायचं आहे आपल्याला, AB स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर मायनस 2BC इंटू DC. या थेरमचे एक वैशिष्ट्य काय आहे पहा, अँगल सी काय आहे, अॅक्यूट अँगल आहे. अॅक्यूट मीन्स लेस दॅन 90. असं असेल तर हा थेरम मायनस मध्ये येतोय, लक्षात घ्या. AB स्क्वेअर त्याच्या अपोजिटची बाजू असते ती AB स्क्वेअर, बेस BC स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर तिन्ही साइडचा स्क्वेअर मायनस 2BC फुल साइड इंटू DC. अशा पद्धतीचं हे थेरम आहे. आपण इथे एक लक्षात ठेवायचं, अॅक्यूट असेल तर निगेटिव्ह येत असतं, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. सो व्हॉट इज द प्रूफ हिअर, आपण प्रूफ बघतोय. सो लेट AB इज इक्वल टू, वी आर अज्युमिंग C, AC इज इक्वल टू B, PD इज इक्वल टू नेक्स्ट AD इज इक्वल टू P, BC इज इक्वल टू A अँड DC इज इक्वल टू X. आपण हे सगळं अझम्पशन केलेलं आहे. देअरफॉर आपल्याला काय मिळतं, BD ची व्हॅल्यू बघा, BD बिकम्स टोटल BCA मायनस X. बघा, कारण की तिथं आपल्याला माहिती आहे BD हे काय आहे, तर BC मधून DC वजा केलं तर आपल्याला BD मिळतं. सो A मायनस X. देअरफॉर वी अप्लाइंग हिअर पायथागोरस थेरम. आपण आता पहिला पायथागोरस थेरम लिहितोय. इन ट्रायंगल ADB पायथागोरस थेरम पहा तिथे. पायथागोरस थेरम काय आहे, AB स्क्वेअर म्हणजेच C स्क्वेअर, राईट. त्यानंतर BD स्क्वेअर म्हणजे A मायनस X स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर म्हणजे P स्क्वेअर असणार आहे. सो डायरेक्टली लिहिलेलं आहे त्याचं एज्युम्पशन, आपण साइडला लिहिता त्याची व्हॅल्यूज आपण लिहिलेलं आहे. C स्क्वेअर इज इक्वल टू BD मीन्स A मायनस X प्लस AD म्हणजे P स्क्वेअर. नाउ वी एक्सपांडिंग A मायनस X ब्रॅकेट स्क्वेअर. यू नो वन फॉर्म्युला, A मायनस ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे, A स्क्वेअर मायनस 2AB प्लस B स्क्वेअर. Similarly, we have to expand this one. Therefore, it becomes C square is equal to A square minus 2AX plus X square plus as it is P square. परत जो P square होतो P square आला. Therefore, आता आपण दुसरा ट्रायंगल घेतोय राहिलेला तिकडचा ADC. In triangle ADC again we applying the Pythagoras theorem. So B square AC square ही साइड मोठी आहे का, तर ते हायपोटनस आहे म्हणून BC स्क्वेअर, त्याची व्हॅल्यू B स्क्वेअर आहे. राहिलेला AD स्क्वेअर म्हणजेच P स्क्वेअर आहे आणि राहिलेलं DC स्क्वेअर ची व्हॅल्यू X स्क्वेअर असणार आहे. देअरफॉर वी वॉन्ट P स्क्वेअर. आपल्याला P स्क्वेअर हवं असेल तर काय होतं पहा तिथं, B स्क्वेअर मायनस X स्क्वेअर आपल्याला मिळणार आहे. सो P स्क्वेअर बिकम्स B स्क्वेअर मायनस X स्क्वेअर. इट इज नंबर 2. When we observing 1 and 2, we put the value of second in first. दुसऱ्याची व्हॅल्यू पहिल्यामध्ये आपल्याला ठेवायची आहे. तर त्यामुळे काय मिळतं पहा, सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू ऑफ P स्क्वेअर इन 1, देअरफॉर इट बिकम्स C स्क्वेअर मायनस A स्क्वेअर मायनस 2AX प्लस X स्क्वेअर. काही बदल नाहीये, फक्त P स्क्वेअरच्या ऐवजी आपण तिथे लिहिणार आहे B स्क्वेअर मायनस X स्क्वेअर. When we observing the equation पहा तिथे मित्रांनो, प्लस X स्क्वेअर मायनस X स्क्वेअर गेट कॅन्सल्ड. सो व्हॉट लेफ्ट, C स्क्वेअर इज इक्वल टू A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर अगोदर घेतलं मायनस 2AX and just we put all the necessary sides, त्याचे जे आहे ते साइड्स लिहिले. तर बघा C स्क्वेअर ची व्हॅल्यू AB स्क्वेअर येणार आहे. A स्क्वेअर म्हणजे कोण आहे तिथे, A स्क्वेअर ची व्हॅल्यू फुल BC स्क्वेअर आहे. B स्क्वेअर म्हणजे कोण आहे, AC स्क्वेअर आहे मायनस 2. A म्हणजे परत BC, X म्हणजे कोण आहे तर DC आहे. सगळ्या व्हॅल्यू तिथे येतील. देअरफॉर इट बिकम्स AB स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर प्लस
AC square minus 2BC into DC. It is the first application of Pythagoras theorem. Here just to keep in your mind, अशा पद्धतीचा प्रश्न असेल, परपेंडिक्युलर टाकला असेल तेव्हा acute angle असेल तर त्या acute angle चा फॉर्म्युला अशा पद्धतीने येतो. आता दुसरा एक फॉर्म्युला येणार आहे, सेम टू सेम आहे, फक्त तिथे प्लस येणार आहे का तर ते obtuse angle साठी. सो सेकंड ऍप्लिकेशन वी आर मूव टुवर्ड्स दॅट वन. आपण सेकंड कडे पाहतोय. पहा सेकंड मध्ये काय दिलेलं आहे आकृतीसह. पहा इन ट्रायंगल एबीसी अँगल एसीबी इज obtuse. मोठा दिसतो का नाही पहा तिथे आकृतीत. दॅट इज ग्रेटर दॅन 90, 90 पेक्षा मोठा आहे. मग त्यावेळी एडी परपेंडिक्युलर बीसी हे आउटसाइड आलेलं आहे, आउटसाइड द ट्रायंगल. इथे सगळं सेम आहे, फक्त आता काय येणार प्लस आहे. बघा एबी स्क्वेअर, कारण की एसीबी चा अपोजिट साइड कोण आहे, एबी स्क्वेअर इज इक्वल टू बीसी स्क्वेअर प्लस 2BC इंटू सीडी प्लस एसी स्क्वेअर. परत इथं फक्त काय प्लस आहे, सेम कंडिशन आहे. परत आपण दोन ट्रायंगल घेणार आहे, पायथागोरस थेरम त्याच्यावर आपण अप्लाय करणार आहे. बघूया मित्रांनो तर काय येतं इथं. परत लेट अस अज्युम दॅट AD is equal to P in the figure, AC is equal to B, AB is equal to C, BC is equal to A and DC is equal to X. All the values are there. Therefore we have to apply the Pythagoras theorem again in the triangle ADB. पहा ADB हा मोठा ट्रायंगल आहे, मग AB स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर येणार आहे, पण त्याचे डायरेक्टली व्हॅल्यू आपण ठेवतोय परत. सो AB स्क्वेअर च्या ऐवजी C स्क्वेअर इज इक्वल टू BD means X plus a bracket square plus AD means P square, expanding with the formula A plus B bracket square. A plus B bracket square चा फॉर्म्युला काय सांगतो, A square plus 2AB plus B square. Same to same. Therefore C square is equal to A square plus 2AX plus X square plus B square as it is. This is number one. Again we have to use the second triangle ADC. आपण ADC हा ट्रायंगल घेऊया, परत पायथागोरस थेरम अप्लाय करूया. AC स्क्वेअर मिळणार आहे म्हणजे B स्क्वेअर इज इक्वल टू P स्क्वेअर प्लस X स्क्वेअर. बघा किंवा X स्क्वेअर प्लस P स्क्वेअर. अगेन वी वांट P स्क्वेअर, आपल्याला P ची व्हॅल्यू परत ऍडजस्टमेंट करायची. सो P स्क्वेअर बिकम्स B स्क्वेअर मायनस X स्क्वेअर. दिस व्हॅल्यू वी पुट अगेन इन द इक्वेशन नंबर 1. आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवतोय. पहा ठेवल्यानंतर काय होतं, इथे डायरेक्ट दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर तिथं X स्क्वेअर प्लस मायनस कॅन्सल होऊन आपल्याला काय मिळणार आहे, C स्क्वेअर इज इक्वल टू A स्क्वेअर प्लस 2AX प्लस B स्क्वेअर मिळतं. बघा त्याचे एज्युम्पशन केलेले. C स्क्वेअर म्हणजे कोण आहे, AB स्क्वेअर आहे. A स्क्वेअर म्हणजे टोटल कोण आहे, BC स्क्वेअर आहे, प्लस 2AX 2A 2BC X म्हणजे परत CD किंवा DC प्लस B स्क्वेअर मीन्स AC स्क्वेअर. So in this way we obtained the second application. AB square is equal to B square plus AC square plus 2BC into CD. जेव्हा obtuse असतो तेव्हा एडिशन असते हे लक्षात घ्या मित्रांनो. हे दोन ऍप्लिकेशन झाल्यानंतर या दोघांचं जर कॉम्बिनेशन केलं आणि त्या ट्रायंगलचं एक सूत्र आहे मेडेन असेल तर आपल्याला अपोलोनियस थेरम येणार आहे. आणि हे पेपरला काही वेळा विचारला जातो आणि याच्यावर जास्त करून या दोन पेक्षाही अपोलोनियस वर जास्त वेळा प्रश्न विचारण्यात येतात. 3 मार्काला एक प्रश्न हमखास असतो मित्रांनो. तर आपण बघूया अपोलोनियस थेरम काय आहे. सो अपोलोनियस थेरम व्हॉट इज द स्टेटमेंट. पहा स्टेटमेंट काय दिलेलं आहे इथे, त्याच्यासारखंच आहे, प्रिव्हियस फिगर सारखंच आहे, परपेंडिक्युलर आहेच आहे, पण एक मेडेन जास्त आहे, त्यामुळे अपोलोनियस थेरम मध्ये बदल झालेला आहे. बघा इन ट्रायंगल एबीसी एफ एम इज मिड पॉइंट ऑफ बीसी. एम हा मिड पॉइंट असेल आणि काय प्रूव्ह करायचं आहे, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर दोन्ही साइडचा स्क्वेअर इज इक्वल टू 2AM स्क्वेअर म्हणजे मेडियनचा 2 टाइम्स स्क्वेअर प्लस 2BM स्क्वेअर. BM किंवा MC हे काय आहे, हाफ ऑफ BC मेडियन मुळे हे प्रूव्ह होणार आहे. तर पाहूया मित्रांनो कसं प्रूव्ह करता येतं. गिवन ट्रायंगल ABC M इज मिड पॉइंट ऑफ BC, BC चा मिड पॉइंटच आहे. त्यानंतर काय प्रूव्ह करायचं आपण वर लिहिले, परत एकदा सांगतोय. AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2AM स्क्वेअर प्लस 2BM स्क्वेअर. And here is one construction. Draw perpendicular AD to BC. BC ला AD perpendicular काढलेला आहे. तर आपण आता प्रूव्ह बघतोय. Because of AM is not perpendicular. आता AM perpendicular नाही आहे, तो मीडियन आहे. त्याच्यामुळे दोन अँगल्स तयार होतात, एक acute angle आणि एक obtuse angle. बघा AMB it is obtuse angle and AMC it is acute angle. बघा ह्या दोघांचा आपण वापर करतोय, तर त्यानुसार काय मिळेल, AMB पहिल्यांदा घेऊया, obtuse आहे आणि AMC हा acute आहे. आपण मागचे जे दोन थेरम पाहिले बघा ते डायरेक्टली लिहायचे. obtuse असेल तर प्लस येणार आहे,
अॅक्यूट असेल तर मायनस येणार आहे. बघा थेरम कसे येतात दोन्ही सुद्धा. AB स्क्वेअर इज इक्वल टू, बघा पहिल्यांदा काय वापरलेलं आहे, ॲब्स्ट्यूटचा आहे म्हणजे ऍडिशन आहे. बघा हे बघा AMB ट्रायंगल पहा नीट तुम्ही, त्याच्या अपोजिट साइड AB स्क्वेअर आहे, त्यानंतर AM स्क्वेअर आणि परत राहिलेला BM स्क्वेअर. हे तीन साइड झाल्यानंतर प्लस 2BM इंटू DM किंवा MD हे ॲब्स्ट्यूट असताना. आणि आता AMC बघा अॅक्यूट असताना त्याच्या अपोजिट साइड काय आहे, AC स्क्वेअर इज इक्वल टू अगेन AM स्क्वेअर plus AM square minus CM into MD. So in this way these are two applications we have to apply here directly, and we know BM is equal to CM. का तर मिडियन असल्यामुळे दोन्ही साइड कॉन्ग्रुएंट आहे, तर त्याचा वापर झाला तर तुम्हाला थेट उत्तर मिळते. बघा ऍड 1 and 2, आपण हे जे दोन्ही दिलेले आहेत ॲब्स्ट्यूट आणि अॅक्यूट ह्या दोघांची बेरीज केला आपण तर काय मिळतं पहा, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. पहा AC स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळालं, सेकंड कंडिशन AM स्क्वेअर प्लस BM स्क्वेअर मायनस, आता जे आता अॅक्यूटचं दाखवलं होतं ते थोडं बदल केलाय, 2MC आहे का नाही त्याच्याची BM दिलेला आहे कारण मिडियन असल्यामुळं इंटू MD म्हणजे 1 आणि 2 आता यांची आपण काय करणार आहे, एडिशन करणार आहे. ओके, आफ्टर एडिशन बघा काय होईल, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर यांची कुठे LHS साइडला बेरीज होईल आणि त्याच वेळी इकडे काय होईल तर तुमचं 2 वेळा AM आहे म्हणून 2AM स्क्वेअर आणि 2 वेळा BM आहे म्हणून 2BM स्क्वेअर आणि राहिलेलं तुम्ही पहा 2BM इंटू MD आणि इथे सुद्धा मायनस 2BM इंटू BMD प्लस मायनस गेट कॅन्सल्ड. सो फायनली वी ऑब्टेन्ड AB स्क्वेअर प्लस फायनली वी ऑब्टेन्ड द थेरम AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2AM स्क्वेअर प्लस 2BM स्क्वेअर आपल्याला मिळतं. तर मित्रांनो आता पहिला गणित आपण पाहतोय, वन एक्झाम्पल फ्रॉम बेस्ड ऑन दिस वन. बघा आकृती सुद्धा आपण काढतो इथं. इन ट्रायंगल इन फिगर कडे आपण सेगमेंट PM इज मीडियन, मीडियम आला हा अपोलोनियस थेरम वापरायचा, लक्षात ठेवा. PM इज 9, PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर इक्वल 290 दिलेले सगळे एव्हरीथिंग इज गिवन, जस्ट वी फाइंड QR. आपल्याला QR साइड काढायचे. हियर वी हॅव टू स्टार्ट विथ ट्रायंगल PQR, सेगमेंट PM इज मीडियन and M is midpoint of segment QR. Therefore what happen, QM is equal to MR is equal to half of QR. हे हाफ झाले. जेव्हा एका ट्रायंगल मध्ये मीडियन असतो तिथं आपल्याला अपोलोनियस थेरम वापरता येतो. सो PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर इज इक्वल टू 2PM स्क्वेअर प्लस 2QM स्क्वेअर. अपोलोनियस थेरम पुट ऑल द व्हॅल्यूज, जेवढे जेवढे आपल्याकडे व्हॅल्यू ते सगळं 290 इज इक्वल टू 2 इंटू PM ची व्हॅल्यू 9 आहे प्लस 2QM स्क्वेअर. देअरफॉर आपण काय केलं होतं, फक्त 9 चा स्क्वेअर 81 येतो म्हणून काय पुढच्या स्टेप मध्ये 290 इज इक्वल टू 2 इंटू 81 प्लस 2QM स्क्वेअर. दॅट इज 2 इंटू 81 यांचं गुणाकार किती होणार आहे, तर ते गुणाकार आपण लिहिलेलं 162 आलेलं आहे. 290 इज इक्वल टू 162 प्लस 2PM स्क्वेअर. वी टेकिंग हियर इट बिकम्स निगेटिव्ह, म्हणजेच काय झालं 2KM स्क्वेअर इज इक्वल टू 290 मायनस 162. सो सबट्रॅक्शन केल्यानंतर 128 येतं डिवायडेड बाय 2. आपण त्याला काय करतो, 2 ने डिवाइड करतो, 2 ने डिवाइड केल्यानंतर QM स्क्वेअर बिकम जस्ट 64. QM ची 64 आली and 64 is the square root of 8. Therefore QM becomes 8. आपल्याला 8 काढलेला आहे, त्याचप्रमाणे QR सुद्धा काढायचा आहे आणि QR is double of QM, तो डबल आहे म्हणून QM is equal to 2 times QM. Put 2 into 8, value of QM 8 आहे आपण ठेवलेलं आहे. So QM becomes 16. So in this way we obtained value of QR with the help of Apollonius theorem. आता दुसरं एक्झाम्पल पाहायचे मित्रांनो, प्रॅक्टिस 2.2 मधील एक्झाम्पल क्रमांक 1 बघतोय आपण. इन ट्रायंगल PQR, point S is midpoint of side QR. If PQ is equal to 11, PR is equal to 17, as well as PS is equal to 13, find QR. आता सारखंच अपोलोनियस. तर फिगर पहा, तुमच्यासमोर छानसं फिगर दिसतंय. परत इथं आता सारखंच ट्रायंगल PQR आपण घेणार आहे. सोल्युशन मध्ये पहा, in triangle PQR, S is midpoint of QR. Therefore, directly we write the what we write here, QS is equal to SR is equal to half of QR. Median असल्यामुळे half of झाले. Again we directly use the Apollonius theorem. आता आपण परत इथं काय करणार आहे, Apollonius theorem वापरायचा आहे. तोपर्यंत सगळ्या व्हॅल्यू लिहिलेल्या आहेत आपण. आता Apollonius theorem येते पहा, म्हणून काय आहे, PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर इज इक्वल टू 2PS स्क्वेअर प्लस 2PS स्क्वेअर. त्यापैकी एक व्हॅल्यू आपल्याकडे नाही आहे, बाकी सगळे व्हॅल्यू आपण ठेवतोय. पहा 11 square plus 17 square is equal to 2 into PH value 13 square plus 2QS square. Therefore, we obtained here 11 square 121, 17 square 289 is equal to 13 square 169 into 2 plus 2QS square.
ऍड करा त्याचं 410 येतं मायनस 313 इज इक्वल टू 2 स्क्वेअर सबट्रॅक्शन 72 आलं देअरफॉर 72 इज इक्वल टू 2 QS स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 आपण डिवाइड करूया 2 ने सो QS स्क्वेअर बिकम 36 याचं स्क्वेअर रूट करा सो QS इज इक्वल टू 6 बट वी वांट अगेन QR म्हणजे QR हा परत डबल आहे सो QR इज इक्वल टू 2 टाइम्स 6 2 into 6 so QR becomes 12 तर QR ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळालेली आहे 12 मिळालेली आहे अशा रीतीने अपोलोनियसचा थेरम वापरून आपण प्रॅक्टिस सेट 2.2 मधलं पहिलं एक्झाम्पल आता ह्या सारखे जर असतील तर ते ड्रॉप करतोय तुम्ही ते घरी नंतर करा आता त्यानंतर आपण बघतोय नेक्स्ट एक्झाम्पल दॅट इज एक्झाम्पल नंबर थर्ड कारण की सेकंड हे सुद्धा अपोलोनियस वरच होतं तुम्ही ते घरी प्रॅक्टिस करा आपण थर्ड एक्झाम्पल बघतोय काय आहे नेमकं सो फिगर सुद्धा पहा मित्रांनो here in triangle PS is the median PS परत median आहे आणि PT हा परपेंडिक्युलर असेल तर दोन गोष्टी आपल्याला प्रूव्ह करायच्या आहेत ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरमची प्रॉपर्टी वापरायची आहे दोन स्टेपच आहेत ते प्रॉपर्टी जर येत असेल तर इथं फक्त मीडियनचा वापर करून आपल्याला प्रूव्ह करायचा आहे सो बघूया काय प्रूव्ह करायचं आहे PR स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर प्लस QR इंटू ST प्लस QR बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर आणि दुसरं निगेटिव्ह जे पॉझिटिव्ह आहे बघा ते H2 साठी आहे प्रॉपर्टी मध्ये आणि जे निगेटिव्ह दिसते ते अक्यूट साठी आहे नक्कीच तुम्हाला आता कळेल पहा मित्रांनो सोल्युशन हियर इन ट्रायंगल PQR सेगमेंट PS इज मीडियन देअरफॉर काय होणार आहे तर त्यामुळे QS इज इक्वल टू SR इज इक्वल टू हाफ QR हे दिलेलं आहे देअरफॉर आपण आता H2 अँगलचा वापर करूया जे प्लस साठी वापरतो आपण इन ट्रायंगल PSR बघा इन ट्रायंगल PSR अँगल PSR इज H2 अँगल म्हणजेच काय येणार आता त्याच्या अपोजिटची साइड PR स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर प्लस SR स्क्वेअर प्लस 2ST इंटू SR ही प्रॉपर्टी आहे आपण करोडरी पाहिले सेकंड करोडरी पाहिले आता ह्याच्यामध्ये काय बदल होणार आहे फक्त पहा उत्तरामध्ये ह्याच्यामध्ये काय चेंजेस आहे PR स्क्वेअर आहे PS स्क्वेअर आहे फक्त जिथं SR आहे ते नको आहे कारण की SR इज हाफ ऑफ QR आहे ते तिथे येणार आहे आणि 2SR 2 टाइम्स SR जर काढलं तर एकदा QR मिळतो ते तिथे येणार आहे म्हणजेच आपण फक्त काय चेंजेस करणार आहे पहा PR स्क्वेअर ऍज इट इज आहे PS स्क्वेअर ऍज इट इज आहे QR इंटू ST कुठून आलं पहा मित्रांनो शेवटची जी स्टेप होती अगोदरची 2SR इंटू ST आहे ते ST अगोदर आहे SR नंतर आहे दोघांचा अर्थ एकच आहे 2SR म्हणजेच एक QR तो QR आला ST ऍज इट इज and we put SR is equal to half QR so QR by 2 brackets म्हणजे पहिल्याचं उत्तर फिनिश आता निगेटिव्ह घ्यायचं आहे कोण आहे बाबा त्याच्यासाठी PSQ तर पहा इन ट्रायंगल PSQ आपण पाहू शकतो PSQ मध्ये काय झालेलं आहे तर PQS इज एक्यूट अँगल PQS किंवा आहे तर एक्यूट आहे किंवा PSQ एक्यूट आहे ओके PSQ एक्यूट घेतल्यामुळे त्याची अपोजिट साइड कोण आहे तर PQ स्क्वेअर आहे पहा इज इक्वल टू PS स्क्वेअर मायनस 2 QS इंटू ST प्लस QS स्क्वेअर हे निगेटिव्ह असताना परत इथे सुद्धा आपण फक्त कुठे चेंज करणार आहे 2 QS इज हाफ ऑफ QR त्याच्याऐवजी आपण काय ठेवणार तिथं दोन वेळा QS घेतलं तर एक QR मिळतो म्हणून QR येणार आहे QS इज हाफ ऑफ 1/2 QR त्या दोन्ही व्हॅल्यू आपण तिथे पुट केल्यानंतर आपल्याला काय मिळालं PQ स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर मायनस SR इंटू ST प्लस QR अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे तिथं हा एवढा बदल झालेला आहे अशा रीतीने करोडरी ऑफ PT वापरले पायथागोरस थेरम दोन्ही थेरम मध्ये फक्त काय ठेवायचं आपल्याला तर ते प्रॉपर्टीज ठेवायचे आणि मीडियन हाफ हा एवढा बदल केला तर आपल्याला उत्तर मिळतं तर हे एक्झाम्पल नंबर 3 होतं मित्रांनो आता त्यानंतर आपण जातोय एक्झाम्पल नंबर 4 बघूया काय आहे प्रॅक्टिस 2.2 आणि एक्झाम्पल नंबर 4 हे सेम असल्यामुळे अपोलोनियस वरचं ते ड्रॉप आहे आणि शेवटचं एक्झाम्पल पाहतोय आपण प्रॅक्टिस 2.2 मधील थोडा अवघड असलेला स्टार असलेला 4 मार्काला हा प्रश्न हे तुमच्या समोर डिस्प्ले होतोय आता तर पहा मित्रांनो आकृती तर काय दिलेलं आहे टी कोण आहे इंटेरियर ऑफ PQRS जे रेक्टँगल आहे त्याचं इंटेरियर आहे प्रूव्ह काय करायचं आहे तर TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर इज इक्वल टू TP स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर पहा आपले जे साइड्स आहेत त्या ट्रायंगलचे 4 ट्रायंगलचे ते साइडच्या वर्गांची बेरीज इक्वल आहे तर आपण इथं कंस्ट्रक्शन केलेलं महत्वाचं प्रूफ त्यामध्ये आपण कंस्ट्रक्शन करतोय ड्रॉ सेगमेंट AB पॅरलल साइड SR आणि A डॅश T डॅश B हे काय कोऑर्डिनेट आहे एक लक्षात घ्या मित्रांनो ट्रायंगल PQRS हा कोण आहे रेक्टँगल मीन्स अपोजिट PQ आणि SR ऑलरेडीच पॅरलल आहे AB सुद्धा त्यांना पॅरलल झाला म्हणजेच काय प्रूव्ह झालं इथं
पी क्यू पॅरलल ए बी पॅरलल एस आर, तिन्ही साईडचे काय आहेत पॅरलल होतात. पी क्यू पॅरलल ए बी पॅरलल एस आर. लक्षात आलं का? याचाच अर्थ काय झाला, ए आणि बी या ठिकाणी राईट अँगल निर्माण झालं. का? जर तीन लाईन्स पॅरलल असतील, एक ट्रान्सव्हर्सल त्यांना परपेंडिक्युलर असेल तर सगळ्यांना परपेंडिक्युलर होतो. पी आणि एस या ठिकाणी 90 होत असेल तर ए आणि बी ठिकाणी सुद्धा 90 होतो. म्हणूनच आता आपण डायरेक्टली 4 राईट अँगल ट्रायंगल्स मिळतात आणि त्यांचे आपण पायथागोरस थेरम लिहिणार आहे. पहा, सरळ तुमच्या लक्षात आलं असेल. ए 90 का? कारण की पी, ए आणि एस तिन्ही कॉन्ग्रुएंट आहेत. पी आणि एस ऑलरेडी राईट अँगल असल्यामुळे 90 असल्यामुळे ए सुद्धा 90 झालेला आहे. तर इन राईट अँगल ट्रायंगल पीईडी, पीएटी असे 4 पायथागोरस थेरम लिहितोय आपण. पहा, टीपी स्क्वेअर इज इक्वल टू पीए स्क्वेअर प्लस एटी स्क्वेअर बाय पीटी. सेकंड ट्रायंगल बघूया. इन राईट अँगल ट्रायंगल एसएटी बघा, एसटी स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळतं किंवा टीएस स्क्वेअर इज इक्वल टू एटी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बाय पीटी नंबर 2. त्यानंतर तिसरा ट्रायंगल घ्या. इन राईट अँगल ट्रायंगल कुठला आहे तर टीबीआर घेतलेला आहे. तिथं परत पायथागोरस टीआर स्क्वेअर इज इक्वल टू टीबी स्क्वेअर प्लस बीआर स्क्वेअर. आणि शेवटचं राईट अँगल ट्रायंगल आहे टीबी क्यू किंवा टीक्यूबी म्हणू शकतो आपण. तिथं काय येणार आहे टीक्यू स्क्वेअर इज इक्वल टू टीबी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. असे 4 आले. आता ह्यामध्ये आपल्याला टू प्रूव्ह कडे बघा काय आहे. टीएस आणि टीक्यू एकत्र केलंय. टीएस आणि टीक्यू हे काय आहे तर 2 आणि 4 ला आहे, म्हणजे त्यांची ऍडिशन करूया. ऍड 2 आणि 4 केलं तर काय काय मिळालं पहा. राईट हँड साइडचे आणि लेफ्ट हँडचे सगळे ऍडिशन केलं. टीएस स्क्वेअर प्लस टीक्यू स्क्वेअर इज इक्वल टू इकडे एटी प्लस एएस स्क्वेअर प्लस टीबी स्क्वेअर प्लस बीक्यू स्क्वेअर. अगेन इट इज नंबर 5. नाउ 1 and 3 वी हॅव टू ऍड अकॉर्डिंग टू टू प्रूफ. आपण त्यांची बेरीज जर केलं तर काय मिळालं बघा. टीपी स्क्वेअर प्लस टीआर स्क्वेअर इट इज ऑन द एलएचएस साइड. ऑन आरएचएस साइड पीए प्लस एटी प्लस टीबी प्लस बीआर यांची ऍडिशन झाली. 5 आणि 6 तुम्ही जर निरीक्षण करून पाहिला तर तुमच्या लक्षात येतं एटी सेम आहे, टीबी सुद्धा सेम आहे. फक्त अडचण आली कुठं तर पीए आणि बीआर वर कोण आहे तर त्याच्या ऐवजी तिथे आहेत एएस आणि बीक्यू. यांचा विचार करा. तर मित्रांनो पीए ला बीक्यू कॉन्ग्रुएंट आहे. का? 3 पॅरलल लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सल आपण प्रॉपर्टी पाहिले टॉपिक नंबर 1. जर 3 पॅरलल लाईन्स असतील आणि ट्रान्सव्हर्स असतील तर त्यांच्या रेशो ही इक्वल असतात. तसं पीए इज इक्वल टू बीक्यू राहणार आहे. पीए इज इक्वल टू बीक्यू आणि दुसरं जे राहिलेलं एएस आहे ते बीआर ला कॉन्ग्रुएंट आहे. दिस इज नंबर 7. म्हणजेच आरएचएस तुम्ही जर पाहिला एटी कॉन्ग्रुएंट एटी, राईट, टीबी कॉन्ग्रुएंट टीबी, पीए ला एएस कॉन्ग्रुएंट बीक्यू कॉन्ग्रुएंट आहे आणि एएस ला कोण कॉन्ग्रुएंट आहे. एएस इज कॉन्ग्रुएंट टू वर एएस आहे, खाली कोण आहे तर बीआर आहे आणि खालचा पीपी किंवा पीए कॉन्ग्रुएंट आहे बीक्यू ला. याचा अर्थ आरएचएस टोटली कॉन्ग्रुएंट, आरएचएस सगळेच कॉन्ग्रुएंट झाले. म्हणून फ्रॉम 5, 6 and 7 टीएस स्क्वेअर प्लस टीक्यू स्क्वेअर इज इक्वल टू टीपी स्क्वेअर प्लस टीआर स्क्वेअर. आपल्याला आन्सर मिळतं फ्रॉम 5, 6 and 7. हे नीट तुम्ही अभ्यास करा. 4 वेळा पायथागोरस थेरम आणि एकदा काय वापरलेलं आहे ते एपी बरोबर बीक्यू आणि एएस बरोबर बीआर हे कॉन्ग्रुएंट होता. रेक्टँगल असल्यामुळे हे तिन्ही पॅरलल साइड झाले आणि त्यांचे रेशो इक्वल होता. पीए ला बीक्यू इक्वल आहे आणि एएस ला बीआर इक्वल आहे. याचा वापर होऊन हे आपल्याला उत्तर मिळतं. तर हे कन्स्ट्रक्शन होतं याच्यामध्ये. सो मित्रांनो अशा रीतीने आपण एक्सरसाइज प्रॅक्टिस सेट 2.2 इथं संपवलेलं आहे. ऍक्च्युअली हा अतिशय लहान टॉपिक आहे आणि या टॉपिक मध्ये सगळे कन्सेप्ट झाले, थेरम झाले. आता आपण फक्त पाहणार आहे दॅट इज प्रॉब्लेम सेट 2. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये 5व्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम सेट 2 पाहणार आहे. तोपर्यंत ज्यांना हे व्हिडिओ आवडला त्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मॅक्झिमम मुलांपर्यंत पोहोचवा. तोपर्यंत आपण थांबतोय. धन्यवाद.